अ, आपल्यासोबत लखनचे मालक आहे आणि लखन ज्यांनी महाराष्ट्रात नाव केलं असा तो लखन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आन बान शान या मराठवाड्याचं नाव केलेला असा हा लखन. या लखनचे मालक आपल्यासोबत आहे. गटपास करून सध्या निवांत झाडाखाली बसले. लखनही आराम करतोय, मालकही आराम करताय. जाणून घेऊ आपण की कसा आहे लखनचा नेमका प्रवास, या लखनने आतापर्यंत मिळवलेले पारितोषिक, या लखनची खरेदी, त्याला मिळालेली मागणीची रक्कम, त्यांचं न विकण्याचं कारण, या सगळ्या गोष्टी आपण या मुलाखतीतून जाणून घेऊ. नमस्कार. प्रथमतः तुमचं नाव सांगा. मी मनोहर चव्हाण, कलोडी, तालुका छत्रपती संभाजीनगर. बरं, काय वाटतं, जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या भव्यदिव्य असं कन्नडमध्ये मैदान भरवलं गेलं आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सेकंदावर जे मैदान भरवलं जातं त्याच्यात आणि याच्यामध्ये काय फरक आहे? सेकंदाच्या मैदान याच्यात खूप फरक आहे. पहिली गोष्ट ती एकाच पल्लामध्ये बैलाला पळावं लागतो. जेमतेम 100 गाड्या त्या मैदानामध्ये एका याच्या गटामध्ये पळतात. इथं आजही मला वाटतं 400च्या आसपास गाड्या इथं आलेल्या आहेत या मैदानामध्ये. तीन पल्ले बैलाला पळावं लागतं. त्या मैदानाने याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यात पूर्ण कस निघतो बैलाचा पळून. बरं, शेवटची आता मैदान कोणतं झालं शेवटचं याच्या अगोदर? याच्याकडं आता बरेच मैदान तिकडचं आपण खेळून आलो, पण याच्या आधी सेकंडच्या मैदानाला पळलो आम्ही इथं फुलंब्रीमध्ये. तिथे बैलाने 1 नंबर केला. त्या आधी 26 जानेवारीला बैल मुंबईला पळाला होता. कोण होतं सोबत? पायरा कोणासोबत होता? मुंबईला पळालो होता मी, ते भुंगा म्हणून बैल आहे त्यांचा. तो नंबर आला. तिकडे बिनजोड होती, ती बिनजोड जिंकली ती बैलाने, झाली बिनजोड. आणि इकडं फुलंब्रीमध्ये पळालो, तिकडे 1 नंबर केला लखननं. त्यामध्ये इकडं पैठण तालुक्यातला जांभळीचा मायब्या म्हणून बैल होता. किती वर्ष झाले हा बैल तुमच्याकडे? मला घ्यायला आता 1.5 वर्ष झाले आपल्याला, पण बैल 3 वर्षापासून पळतो. 3 वर्षापासून नंबरमध्येच बैल पळतो. आधी सेकंडला पळाला जवळपास 2 वर्ष कंटिन्यू महाराष्ट्र आणि याच्यामध्ये विदर्भामध्ये 1 नंबरमध्येच बैल पळाला. किती आतापर्यंत जवळपास किती पारितोषिक त्यांनी सेकंदाच्या मैदानात असेल किंवा या 7 गाड्यांच्या मैदानात असेल, याच्यात किती बक्षीस त्यांनी पारितोषिक मिळवून दिलं तुम्हाला आतापर्यंत? मी घेतल्याच्या नंतर बैलांना जवळपास 75 शर्यतीमध्ये 1 नंबर केला टोटली. माझ्या आधी पण, घ्यायच्या आधी पण बैलांना 1 नंबर बरेचसे केलेले आहे. त्यानंतर आपण 3 फेऱ्याचे जे मैदान आहे, त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण बैल पळाला आणि तिथं जवळपास 30 शर्यतीमध्ये बैल पळाला आणि आतापर्यंत 15 शर्यतीमध्ये बैलाने 1 नंबर केलेला आहे. बाकी 2-3 नंबर पण केले. 15 शर्यतीमध्ये आतापर्यंत 1 नंबर केला त्यानं. आणि मुंबईलाही आम्ही पळवलो. मुंबईला 1 गाडी सोडता बाकी सर्व गाड्या त्याच्या झाल्या. म्हणजे जवळपास हा तुम्हाला जिंकूनच बाहेर पडतो मैदानाच्या. तुम्हाला जास्त शर्यती जिंकणार आम्ही येतो म्हणतो बैलगाडी क्षेत्रातलं पहिलं बैल असं. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या मते मागच्या वर्षीपासून तुम्ही बैल पळवायला लागले. 1 वर्ष झालं आम्ही आता तिकडे पश्चिम महाराष्ट्र मुंबईला पळतोय. त्या अगोदर इकडे मराठवाड्यामध्ये सेकंदाच्या मैदानात तुमचा बैल हा तेव्हाही टॉपलाच होता. टॉपला पळत होता, म्हणजे प्रत्येक जाईल त्या शर्यतीत तो 1 नंबर करायचा. मग काय विचार केला तुम्ही किंवा हा 300-350 फुटाचा जे मैदान आहे हे सोडून आपण 900-1000 फुटाच्या मैदानात तिथं बैल पळवायचा, तिथं जिंकवायचा? कसं सुचलं तुम्हाला की नेमकं आपला बैल तिथं तग धरल का? कसं काय नेमकं तुमचं प्लॅन झाला तो? खरं तर बैल पळतोय बैलाचं आणि आमचंही नाव महाराष्ट्रभर याच्यासाठी पळवतो. आमच्या सेकंदाच्या मैदानाला पळाल्याच नंतर आमच्या लक्षात असं आलं की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये बैलाचं पळून बैलाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव होतं आणि त्याबरोबर आपलंही नाव होतं. म्हणून आम्ही बैल पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेऊन पळायला गेलो. अपेक्षेपेक्षा खूप चांगला बैल तिकडेही पळाला. कोणाकोणासोबत पैरे झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांकित अशी बैल आहे, जसं बकासूर असल, अशा लेवलचे कोणत्या बैलासोबत त्याच्या आतापर्यंत शर्यती झाल्या? जवळपास सगळ्याच टॉपचे जेवढे बैल पळते 15-20 बैल त्या बैलामध्ये आपण पळालो आणि नंबरही केले. बकासूर, मथुर या सगळ्या बैलामध्ये बैल पळाला. अर्जुन असू द्या, खूप. आता सुरुवातीला आम्ही जाऊन इकूनच देवा म्हणून बैल घेऊन गेलो आपला तळेगावचा. तोही बैल चांगला पळतो, त्याच्यातही आम्ही बरेचसे नंबर केले. तिकडेही केले, इथंही केले. तुमच्या माध्यमातून पब्लिकला, जे महाराष्ट्रात जे बैलगाडा शर्यतीचे जे शौकीन आहे,
शर्यतप्रेमींना काय सांगू इच्छिता, काय मार्गदर्शन करू इच्छिता की भविष्यात त्यांनी खरंच बैलगाडा क्षेत्राकडे वळावं का? कारण दिवसेंदिवस त्याच्याकडं ओढवला जाणारा जो युवक आहे किंवा जे वयस्कर लोक आहे हे मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीकडे वळत आहे. आणि बरेचसे लोक आहे की ते आदतपासून सुरुवात करतात, तिथून बैल घेता आणि ते मोठं नावही होतं काही काही जणांचं. जसं तुम्ही केलं, तुम्ही काही वर्षापूर्वी बैल घेतला, आज त्या बैलाची किंमत जवळपास म्हणजे मागणी आली का तुम्हाला त्या बैलाची? मागणी आली, पण आता कोणी आम्हाला बैल मागत नाही, कारण आम्हीच बैल विकणार नाही, सगळ्याला क्लिअर झाला आता. किती पर्यंत मागणी आली तरी? ते काही सांगणार नाही मी, पण बैलाला चांगल्या टॉपच्या रकमेमध्ये मागणी आली. सध्या बैल विकायचं असं काही डोक्यात नाही. त्याला पळू, त्यानं आपलं नाव केलं, त्याला सांभाळू शेवट. बरं, ह्या बैलगाडा शर्यतप्रेमींना काय सांगू इच्छितो तुम्ही, ज्यांच्याकडे बैल आहे, जे शर्यतीत पळवता, मैदान गाजवता, त्या लोकांना काय तुम्ही काही संदेश देऊ शकता? खरं तर मनोरंजनच खेळ आहे, आणि मनोरंजन इतकंच मर्यादित ठेवून हा खेळला गेला पाहिजे. कधीतरी एखादं छोटंसं वासरू विकत घेणं, त्याला जोपासणं, तयार करणं, त्याला प्रॅक्टिस देणं आणि मग ते मैदानात खेळणं, या पद्धतीने खेळ झाला पाहिजे. आता आमच्या पद्धतीने नको आम्ही हा बैल 12.5 लाखाला घेतला, तो 11.5 लाखाला घेतला. शेतकऱ्याने या गोष्टी करू नये, करायची गरज नाही. बैल वासरं घेऊन जोपासून ते मैदानात पळवायचे, या पद्धतीनेच बैल पळवले गेले पाहिजे. तर अजून एक प्रश्न, आपल्या मराठवाड्यामध्ये आपण तर स्थानिकचेच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अडचण येतच नाही. तुम्ही संभाजीनगरहून इथं आले, इथं मैदान गाजवलं, इथं हारले जिंकले, प्रश्न नाही. मात्र तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले, त्या ठिकाणी बैल पळवला, तुमचा फायनल झाला, सेमीफायनल झाला, जे काय असेल ते नंबरात आल्याच्या नंतर तिथं काही वाद विवाद, काही अशा काही गोष्टी घडतात? नाही, असं काही नाही. उलट म्हणजे आपले तर लोक चांगले आहेत, किंवा नाही, पश्चिम महाराष्ट्रात लोक खूप चांगले, खूप प्रेम देतात आपल्याला. 8 दिवस आपले त्यांचे गोटे होते, बैल जातो, सांभाळतात लोक, सगळं आपल्याला प्रेम देतात ते लोक खूप चांगले, असं काही नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच, म्हणजे कन्नड तालुक्यात प्रथमच इतकं मोठं आयोजन करण्यात आलं. काय वाटलं तुम्हाला? नियोजन व्यवस्थित होतं, सगळी पट्टी वगैरे सगळं व्यवस्थित होतं? एक नंबर नियोजन आहे. सो ते सांगतानाच आम्हाला ते आमचे मित्र प्रतीक घुगे म्हणून आयोजक, त्यांनी सांगितलं आपल्या एरियामध्ये आम्ही एक चांगलं मैदान घेतो, पण आपले बैल इथं पळवायला गेले पाहिजे. मला चांगलं वाटलं का आपल्या एरियात कोणीतरी एक चांगलं मैदान घेत आहे, म्हणून आम्ही तिकडं आज 9 तारखेला सासवडला एक मोठं मैदान आहे चांगलं, आजीदादा केसरी म्हणून. मी ठरवलं की नाही बाबा, आपण एखादं तिकून चांगला बैल आणू, आपल्याकडे लोकांचं मनोरंजन होईल, त्याला बघायला भेटल. त्या हिशोबाने मी मुंबईवाले आमचे जे मित्र आहे, त्यांचा बबलू सेट, त्यांचा बैल आणला इकडं, हरण्यानं आपल्या आज इकडे बैल पडतोय. आपण बाहेर जाऊन खूप खेळतो, पण आपल्या एरियात एखादी टॉपची बैल जोडी पळावं, हा माझा उद्देश होता. म्हणून आम्ही तिकून बैल मागवला आणि गाडी पळवली. आता सेमीला बघू आता काय होतं. तर हे होते लखनचे मालक, आणि आतापर्यंत बरेचसे बक्षीस या बैलाच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेले, आणि भविष्यातही त्यांच्या बैलाने नाव मिळवावं, महाराष्ट्रात त्यांचं नाव करावं. धन्यवाद.